इतक्या पुढे मला वाटलं नव्हतं मी येईल म्हणून. तर हॅलो सगळ्यांना, मी वर्षा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर तुम्हाला माहिती आहे का, या सह्याद्रीमध्ये जेवढं फिराल ना तेवढं कमीच आहे. आणि या पावसाळ्यात मला खूप सारे वॉटरफॉल बघायचे होते. त्यात हा नाणेमाची वॉटरफॉल खूप दिवसापासून हा माझ्या डोक्यात फिरत होता. मग मनात ठरवलं इथं नक्की जायचं. अचानक भयानक ठरलेला असा हा प्लॅन. पुण्यावरून आम्ही सकाळी 5:30ला निघालो. तर या नाणेमाचीला जायला 2 रूट आहेत, एक तामिनी घाट आणि दुसरा वरंदा घाट. तामिनी घाटातून जायला 4.5 तास लागतात, तर वरंदा घाटातून जायला 3.5 तास लागतात. तामिनी घाट मी खूप वेळा पाहिला आहे, म्हणून यावेळेस वरंदा घाटातून आम्ही निघालो. आणि विशेष म्हणजे वरंदा घाटाचा रस्ता एवढा खराब होता की शेवटी असं वाटलं या रूटने यायलाच नव्हतं पाहिजे. पण जेव्हा वरंदा घाटाचं निसर्गरम्य वातावरण, सौंदर्य, धुकं, आजूबाजूचा परिसर पाहून मन अगदी खुश झालं. घाटात छान फोटोग्राफी केली आणि निघालो पुढच्या वाटेला. 4 ते 4.5 तासामध्ये आम्ही पोहोचलो नाणेमाची बेस विलेजला आणि तिथून झाली ट्रेकला सुरुवात. अगदी सोपा 40 ते 45 मिनिटाचा हा ट्रेक आहे. जाताना छान जंगलातून छोटी वाट जाते. छान निसर्गाचा आनंद घेत आम्ही निघालो होतो. वॉटरफॉल कधी येईल अशी मनात उत्सुकता लागली होती. आणि 40 मिनिट चालून समोर जे दृश्य दिसत होतं ना ते म्हणजे अप्रतिम. मी सांगूच शकत नाही. ते म्हणतात ना, अशक्य सुंदर सह्याद्री बरोबर आहे ते. सह्याद्रीचं वर्णन शब्दात होऊच शकत नाही. ते आपण स्वतः डोळ्याने अनुभवायला लागतं. वॉटरफॉलचा फ्लो, पाऊस एवढा जास्त होता की पुढे जायला भीती वाटत होती. पण हा फॉल नक्की कुठून होतो, कसा होतो याची एक्साइटमेंट मला लागली होती. म्हणून मी वरच्या बाजूला निघाले. हवा एवढी होती की तिथं उभं पण राहता येत नव्हतं. पण एवढ्या जवळून नाणेमाची वॉटरफॉल बघण्याचा जो आनंद मिळाला होता ना, तो मी कधीच विसरू शकत नाही. तुम्ही जर नाणेमाची वॉटरफॉलला गेला असाल तर तुमचा अनुभव कसा होता मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पावसाळा संपायच्या आत नाणेमाची वॉटरफॉलला नक्की भेट द्या.